श्री स्वामी समर्थ श्रोते हो, कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. धावा आपल्या अंतर्मनाचा. आजचा विषय खूप वेगळा आहे, पण नक्की ऐका, कुठेही स्किप करू नका. स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा करून आजच्या आपल्या खूप सुंदर आणि छान विषयाला आपण सुरुवात करणार आहोत. आपण जेव्हा एखाद्या संकटात असतो, दुखात असतो, त्रास भोगत असतो, पीडाही सहन करत असतो किंवा एखाद्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडायला पाहतो, तेव्हा आपल्या परमेश्वराचा धावा करतो. त्यांनी आपली मदत करावी म्हणून मनापासून कळकळीने विनंती करीत असतो. प्रार्थनेच्या वेळी मनात फक्त सात्विक भाव असतात. प्रार्थना करताना मन कधी कासावीस होते व अनायासे कधी कधी आसवे गळू लागतात. सामान्य वाटणारी ही प्रार्थना वास्तविक साधारण कधीच नसते. तिचा विलक्षण प्रभाव असतो. प्रार्थनेच्या वेळी केवळ त्या शब्दांचा पुन्हा पुन्हा उच्चार करणे एवढाच नाही, हे एखादी इच्छा व्यक्त करणारी सकारात्मक भावना सुद्धा नाही. दुकानात जाऊन एखादी वस्तू घ्यायची झाल्यास तिची किंमत देऊन लगेच ती मिळवता येऊ शकते. तशी प्रार्थना म्हणजे दुकानात मिळणारी वस्तू अजिबातच नाही. प्रार्थना म्हणजे हृदयाच्या गाभाऱ्यातून स्थिर एकाग्र होऊन श्री स्वामी समर्थ महाराजांशी संवाद साधून त्यांना आपले अंतरंग व्यक्त करण्याचे माध्यम आहेत. यात आपल्याला संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांच्याजवळ मदत मागण्याचा भाव असतो. हृदयाची एक हाक असते. श्रद्धा व विश्वासांनी युक्त अशी भावनांची अभिव्यक्ती म्हणजेच प्रार्थना होय. प्रार्थनेने आपल्याला एक विशेष प्रकारची आत्मशक्ती प्राप्त होत असते. बऱ्याच वेळा असं आपल्या सोबत घडत असतं, कारण प्रसंगच तसे आपल्यासोबत घडलेले असतात. प्रार्थना कोणीही करू शकते, हेच याचे वैशिष्ट्य आहे. यात कुठलीही जात पात, वर्ण, धर्म इत्यादी कसलाच भेदभाव नसतो. कोणत्याही प्रकारच्या कर्मकांडाची आवश्यकता नसते. भगवंत भावना ओळखतात. त्यांना भावनांची भूक आहे. आपण जेव्हा अंतर्मनाच्या खऱ्या भावनेने आर्ततेने परब्रह्माचा धावा करतो, तेव्हा ती प्रार्थना सार्थक होते. आपल्या जीवनाच्या अंधारलेल्या गल्लीत अत्यंत कष्टप्रद अशा प्रसंगी, असहाय्य अशा परिस्थितीत आपण प्रार्थना करीत असतो, कळकळून विनंती करीत असतो व ती दिव्य आशेचा किरण बनून आपले पथ प्रदर्शन करीत असते. आपण अल्पज्ञ आहोत. आपले विचार संकुचित आहेत. पण श्री स्वामी समर्थ महाराज तर सर्वद्रष्टा आहेत, सर्वज्ञ आहेत. ते जे काही करतील ते सर्वस्वी आपल्या फक्त भल्यासाठी आणि भल्यासाठीच असेल, ही भावना जर तुमच्या मनात असेल आणि कुठंतरी तिचा ठेवा असेल आणि त्यांच्याविषयी कृतज्ञतेचा भाव ठेवणे, हीच खरी प्रार्थना आहे. भावनेचा प्रभाव निश्चितपणे होत असतो, ही गोष्ट विज्ञान देखील मान्य करते. प्रार्थनेशी दोन मुख्य गोष्टी जुळलेल्या असतात. एक तर सकारात्मक ऊर्जा व दुसरा आपला विश्वास, जो की फक्त मनापासून असतो. प्रार्थनेच्या वेळी आपण जो शब्द उच्चारतो त्यात एक मोठी शक्ती असते. हीच शक्ती सकारात्मक ऊर्जा पाठवते व त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे आकर्षित करते. औषधोपचार करण्याबरोबर खरी प्रार्थना करण्यात आली. श्री स्वामी समर्थ महाराजांना कृपा करण्याची साकडे घालण्यात आले, तर त्यामुळे आपले जीवन बदलून जाऊ शकते. आणि असं बऱ्याच सेवेकरांच्या बाबतीत घडत असतं. याचे कारण म्हणजे यात अमर्याद शक्ती आहेत. ही शक्ती नकारात्मक संवेगांना दूर सारून सकारात्मक ऊर्जेचा प्रेषित करते. म्हणजे त्या ऊर्जेला ती प्रेषित करते व आपणाकडे आकर्षित करते. या विश्वात
ऊर्जेसंबंधीचे एक विज्ञान कार्यशील असते. याचा प्रार्थनेशी संबंध असतो म्हणजे असतोच. प्रत्येक व्यक्तीपासून काही विशेष प्रकारच्या ऊर्जा लहरी उत्सर्जित होत असतात. त्या कोणाच्या जास्त होतात तर कोणाच्या कमी होत असतात. यात विशेष प्रकारची ऊर्जा साठलेली असते. रोगी व निराश व्यक्तींमध्ये मुख्यत्वे करून फक्त नकारात्मकतेची ऊर्जा अधिक संचार करते. सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींमध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते. म्हणजे त्यांच्यातून फक्त सकारात्मकता बाहेर पडत असते. आपण म्हणतो ना पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी, तो हाच प्रकार आहे. आपली ही ऊर्जा विस्तृत व्हावी यासाठी आपण शास्त्रांनी अनेक प्रकारचे श्लोक, मंत्र, स्तोत्र, स्तुती व अनेक पाठ रचले आहेत. वेगवेगळ्या देवी देवतांना उद्देशून प्रार्थना, चालीसा, गीत, स्तोत्रे मोठ्या प्रमाणात प्रचारात आहेत. याद्वारे आपली भावना सहजपणे व्यक्त होऊ शकते व आपली ऊर्जा सहजपणे वेगवेगळ्या लहरी व पाताळापार करून इष्टदेवतेपर्यंत जाऊन आपण पोहोचू शकतो. पण ती आपल्यात भावना असायला हवी, आपल्यात तो दृढ विश्वास असायला हवा. प्रार्थनेद्वारे आपण आपली उत्कट इच्छा भावनेसहित भगवंताकडे पाठवतो. ती त्यांच्याकडे पोहोचेल अशी भावना व्यक्त करतो व भगवंत देखील वेगळ्या रूपाने वेगळ्या माध्यमाने आपली मदत करतो व शेवटी आपले काम करून देतो. जेव्हा आपण मनापासून उत्कट भावनेने आपल्या इष्टदेवतेला किंवा विश्वातील अलौकिक शक्तीला प्रार्थना करतो तेव्हा आपल्याला अनुरूप अशी मदत मिळते. मात्र संशय भावांनी केलेली प्रार्थना निष्फळ होते, मूल्यहीन होते, त्याला कुठलाच काही आधार नसतो. तुम्ही जर भगवंताकडे तुमच्या इष्टदेवतेकडे जर एखादं काही मागत आहात आणि त्याच्या मागे तुम्ही किंतु परंतु तुमच्या मनात ठेवत असाल तर नक्कीच ते मूल्यहीन आहेत. प्रार्थनेने हा विश्वास बळकट होतो की कोणीतरी आहे जो अनंत, अमर व सर्व व्यापक आहे. या विश्वासामुळे कोणाचे कष्ट कमी झाले किंवा नाही या गोष्टीचे फारसं महत्त्व राहत नाही. मनाप्रमाणे होऊ शकते किंवा होऊ शकत नाही, त्या गोष्टीला स्वीकारण्याची शक्ती आपल्याकडे मिळून जाते. प्रार्थना म्हणजे आपल्याला गुरूंला केलेली एक सरळ साधी हृदयाच्या खोल गाभाऱ्यातून केलेली एक सार्थतेने अभ्यर्थना असते, अगदी सशक्तपणे. प्रार्थना आपल्या मनाच्या ताणतणावापासून वाचवून सकारात्मकतेने जीवन जगण्याची आपल्याला कला शिकवतं. प्रार्थनेला समर्पण अपेक्षित असतं. सेवेकरी प्रार्थनेचा आधार घेऊन श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्या हृदयात विराजमान करण्यासाठी आमंत्रित करतात. पण एक गोष्ट लक्षात असू द्यावी, ती म्हणजे अहंकाराने श्री स्वामी समर्थ महाराज रुष्ट होतात, दुरावतात. पण प्रार्थनेने त्यांना आळवणी करून येऊ शकते, त्यामुळे ते प्रसन्न होतात. म्हणून सर्वांनी अहंकार सोडून निष्काम भावनेने प्रार्थना करावी. स्वामी नक्कीच धावून येतात. आणि असे प्रसंग आपल्यासोबत बऱ्याच वेळा घडतात की आपण खूप संकटात असतो, चारही बाजूने एकाच वेळी संकटे आपल्याजवळ येतात आणि त्यावेळेला जर आपण आपल्या मनापासून अगदी अतर्क्यतेने जर आपल्या स्वामींना जर आपण शरण गेलो, त्यांना क्षमा मागितली, त्यांचा धावा केला, तर ज्या वेळेला आपण ती आपल्या मनातली भावना व्यक्त करत असतो त्यावेळेला एक एक शब्द आपला महाराजांपर्यंत पोहोचत असतो. पण आता बरेच सेवेकरी म्हणतील की आम्ही सेवा करतो, खूप काही करतो, पण आमच्याच भाग्यात, आमच्याच नशिबात असं का होत नाही, आमच्या मनासारखं का घडत नाही. तर बघा, आपल्यासोबत आपल्या मागच्या पिढीचे जे काही आपले भोग, प्रारब्ध ते सगळे जोडले गेलेले असतात. जोपर्यंत तराजूच्या पारड्यामध्ये तुमचं एक जे पारडं आहे ते पाप पुण्याचे दोघे असतात, एक पापाचं असतं, एक पुण्याचं असतं. जोपर्यंत तुमच्या पापाचं पारडं जे आहे ते हलकं होत नाही आणि पुण्याचं पारडं भारी होत नाही, तोपर्यंत महाराजही आपल्यासाठी काहीच करू शकत नाही. पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे,
तर नामस्मरण करा, चांगली कर्म करा. हीच खरी आतर्कतेची मारलेली हाक म्हणजे आपल्या स्वामी महाराजांना असते. तर श्रोते हो, आजचा विषय तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आजची केलेली सर्व सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या विषयाला इथंच मी थांबवते. पुन्हा नवीन एका कथेसोबत एका विषयासोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.